मुंबईत महिनाभराचा पाऊस 4 दिवसातच पडलेला आहे। सातत्याने अलर्ट देण्याचं काम सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा। मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना सुद्धा हे आवाहन केलेलं आहे। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। महिन्याभराचा ॲव्हरेज असतं त्या ॲव्हरेज एवढा पाऊस केवळ 4 दिवसात मुंबईमध्ये पडलेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला ही हानी जी आहे ती हानी होताना या ठिकाणी दिसते। जे काही आपण अलर्ट्स सातत्याने या ठिकाणी देतो आहोत, ही आपली जी काही डिझास्टर मॅनेजमेंटची जी आपली इथला जो कक्ष आहे, हा कक्ष 24 तास या ठिकाणी काम करतोय। आपल्या ज्या सचिव आहेत, सचिव महोदया असतील, सगळी इथली टीम असेल, हे सातत्याने सगळ्या जिल्ह्यांची, सगळ्या विभागांची आणि अगदी गाव पातळीपर्यंतचे अलर्ट्स आपल्याकडे आहेत, ते गाव पातळीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे या कक्षातनं होतं आहे। सोबत BMCचा कक्ष देखील त्याच पद्धतीनं काम करतो आहे। माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक प्रवास टाळावा। जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगानं धावणाऱ्या वाऱ्याचा आहे, त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं। अत्यावश्यक असल्याशिवाय लोकांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कम्युटेशन करू नये, अशा प्रकारची सर्वांना विनंती आहे। महिन्याभराचा ॲव्हरेज असतं त्या ॲव्हरेज एवढा पाऊस केवळ 4 दिवसात मुंबईमध्ये पडलेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला ही हानी जी आहे ती हानी होताना या ठिकाणी दिसते। जे काही आपण अलर्ट्स सातत्याने या ठिकाणी देतो आहोत, ही आपली जी काही डिझास्टर मॅनेजमेंटची जी आपली इथला जो कक्ष आहे, हा कक्ष 24 तास या ठिकाणी काम करतोय। आपल्या ज्या सचिव आहेत, सचिव महोदया असतील, सगळी इथली टीम असेल, हे सातत्याने सगळ्या जिल्ह्यांची, सगळ्या विभागांची आणि अगदी गाव पातळीपर्यंतचे अलर्ट्स आपल्याकडे आहेत, ते गाव पातळीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे या कक्षातनं होतं आहे। सोबत BMCचा कक्ष देखील त्याच पद्धतीनं काम करतो आहे। माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक प्रवास टाळावा। जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगानं धावणाऱ्या वाऱ्याचा आहे, त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं। अत्यावश्यक असल्याशिवाय लोकांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कम्युटेशन करू नये, अशा प्रकारची सर्वांना विनंती आहे।